नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आलो आहे नवीन रेसिपी आमरस पुरी. सध्या आंब्यांचा खूप सीझन चालला आहे, त्यामुळे तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे आमरस आणि पुरी. चला तर मग पाहूया आमरस कसा बनवायचा ते. आमरस बनवण्यासाठी आधी आम्ही आंब्यांना स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बघा, आता आपले आंबे स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता आपण त्यांना अशा पद्धतीने कापून घेऊया. बघा, आपले संपूर्ण आंबे किती छान कापून झालेले आहेत. यात मी थोडे केसर आंबेही मिक्स केले होते. बघा किती छान रंग दिसतो केसर आंब्यांमुळे. आता आपण यांना एका चमचीच्या साहाय्याने आंब्यातला गर अशा पद्धतीने काढून घेऊया. बघा, मी दाखवते ना त्याप्रमाणे आपल्याला असा आंब्यातला गर काढून घ्यायचा आहे. तुम्ही चाकूनेही चिऱ्या पाडून हा गर काढू शकतात. बघा, आता आपला आंब्यांचा संपूर्ण गर काढून झालेला आहे. आता आपण त्यांना एका मिक्सरच्या भांड्यांमध्ये टाकूया. बघा, आता आपला संपूर्ण गर आंब्यामध्ये टाकून झालेला आहे. आता यात मी 1 ते 1.5 कप एवढं दूध घातलेलं आहे. दूध टाकून झालं की मग यात 2 ते 3 चमचे एवढी साखर घालायची आहे. साखर घालून झाली की मग त्यात चिमूटभर मीठ घालायचं आहे. जर आपण आमरस करताना त्यात थोडं मीठ घातलं तर आपल्या आमरसाला खूपच छान चव येते. आता आपण याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आमरसाला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून झालेला आहे. वा, बघा, आपल्या आमरसाला किती छान रंग आलेला आहे. हा रंग फक्त आणि फक्त त्यात केसर आंबे मिक्स केल्यामुळेच आलेला आहे. केसर आंब्यामुळेच आपल्या आमरसाला हा केसरी रंग आलेला आहे. बघा, आता आपण संपूर्ण मिक्सरच्या भांड्यातनं हा आमरस काढून घेऊया आणि पुढील कृती करूया. आमरस करताना आम्ही त्यात थोडंही पाणी घातलेलं नाही आहे, तुम्ही तर बघितलंच. आता आपण पुऱ्या करूया. पुऱ्या करण्यासाठी आम्ही 2 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडा रवा मिक्स करायचा आहे. साधारणतः अर्धी वाटी एवढा रवा घेतलेला आहे. रवा टाकून झाला की मग त्यात थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. बघा, 3 ते 4 पडी एवढं तेल टाकलेलं आहे. त्यानंतर थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून झालं की मग आपली कणिक जास्त सैल न करता आपल्याला थोडी घट्ट मळून घ्यायची आहे. कारण जर आपण घट्ट कणिक मळली तर आपल्या पुऱ्या ह्या छान फुलतात. बघा, आपली कणिक किती छान मळून झालेली आहे. यात आता 1 पळी तेल घालून पुन्हा कणकेला छान मऊ करून घ्यायचं आहे. कणिक छान मऊ करून झालेली आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया आणि मग आपल्या पुऱ्या करण्यास सुरुवात करूया. आमच्याकडे आज
वादळी वारा सुटलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आवाज बघा. आता आपले गोळे करून झालेत. आता आपण याच्या छान गोलाकार छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊया आणि त्यांना तेलातनं तळून घेऊया. पुऱ्या करताना नेहमी तेलाचा बोट लावूनच आपण पुरी करायची आहे, जेणेकरून आपलं तेलही खराब होत नाही. जर आपण गव्हाचं पीठ लावून पुऱ्या केल्या तर आपलं तेलात संपूर्ण पीठ येऊन जातं. बघा आता आपल्या पुऱ्या छान लाटून झालेल्या आहेत. आता आपण एका कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेऊया आणि मग आपल्या पुऱ्या छान तळून घेऊया. आता तेल गरम होतं आहे, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपण तेलामध्ये नेहमी नमक टाकूनच कुठलाही पदार्थ तळायचा, जेणेकरून आपण तळलेले भजे वडे जे काही असतं ना त्यात थोडंही तेल शिल्लक राहत नाही. बघा आता पुरी असे पूर्ण बुडबुडे आले की जोपर्यंत आपले सर्व बुडबुडे शांत होत नाही तोवर आपण आपली पुरी पलटी करायची नाही. बघा एका साईडनं आपली पुरी खूप छान शिजून झालेली आहे. वा बघा, आणि टम्म किती फुगलेली आहे ते तर बघा तुम्ही. अशाच पद्धतीने आपल्याला आपल्या संपूर्ण पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. पुऱ्या तळून झाल्या की मग आपण आपली प्लेटिंग करूया. बघा तुम्हाला दिसणारच की आपले संपूर्ण पुऱ्या किती छान फुलून येत आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो, त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.